जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. आज गेलं आहे दवाखान्यात. त्यांचं कान दुखत होतं, बाबूदादा कानात काटे टाकलेली त्याच्यामुळे. तर दुपारपर्यंत सगळं जेवण वगैरे बनवलं आणि तर जेवणाचे भांडे वगैरे घासलेत मी, हे बघा. आणि आता चालले आपल्या कामाला रोजच्याच. म्हणजे आतमध्ये काम चालू आहे घराचं आणि कामाचा स्पीड थोडा स्लो आहे. एकच मिस्त्री आहे त्याच्यामुळे आता विटा वगैरे द्यायचे आहेत. चालले आता बिगर काम करायचा ड्रेस घालून घरातली कामं करायला, विटा वगैरे द्यायचे, सिमेंट द्यायचे. तर चला बाय बाय. आणि जेवढं काम झालं तेवढं दाखवेल मी. जसं वेळ मिळेल तसं शूट घेते, पण शक्यतो जास्त वेळ नाही भेटत. तर चला बघूया कसं काम होतं ते दाखवते तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, सकाळी डायरेक्ट ब्लॉगची स्टार्टिंग केलं, डायरेक्ट एंडिंगच करायला होते. माझा टाईम नाही भेटत आपल्याला ब्लॉग शूट करायला. आता पण जस्ट भांडे वगैरे घासलेत आणि मग आले ब्लॉग शूट करायला, की जायची झोपायला ना. आताच वेळ भेटले. तर चला आता मी मास्टर बेडरूमच्या इकडे, आणि बेडरूमची खिडकी असणार आहे आपली, आणि हे रूमची भिंत, आणि हा एंट्रन्स असणार आहे किचनमधून. आणि बोला. हो ठीक आहे. आणि हा एलवाला आहे, इथे अलमारीसाठी जागा असणार आहे. तो चलते अब किचन में. किचनचं पण काम झाले, तुम्हाला बोललेलं बघा. ही भिंत झाली पूर्ण वरपर्यंत. इथून पण लेंटर टाकायचे, सामान वगैरे ठेवायला भरपूर अरेंजमेंट आहे. आणि इथून पण छोटीशी भिंत आहे नॉर्मली. आपला किचन असणार आहे. पाठीमागं बघू शकता जुन्या किचनच्या लाद्या. म्हणजे किचन जो फोडला ना त्याची आठवण आपल्याला कधी पण होईल इथूनच. तर अभी जाते हम लोग हॉल में. हॉलमध्ये हे बघा लेंटर भरण्यासाठी सगळे खडे वगैरे टाकून ठेवले पोरांनी आपल्या. इकडे एक डेपो मारून ठेवला आपण, आणि इतर येते. आणि हा देवघर आहे. फायनली इथे एक कडाप्पा टाकल्यावरती, म्हणजे नंतर विसरायला नको. विसरणार तर नाही कोण. पुढून पण एक एल असणार आहे, जसं त्या रूमला होतं अलमारीसाठी, असं या रूमला पण आहे अलमारीसाठी एल. आणि इथलं लेंटर टाकून इकडची पण भिंत झाली पूर्ण. ही काय ती काय दिसणार नाही, तिथे पण काळोख आहे. तर चला आता अजून दाखवते काय काय कामं झाले त्याची. आणि ही भिंत टिल टू एंड घेतलं आहे, म्हणजे पूर्ण जिथनं लेंटर टाकायचं आपल्या तिथपर्यंत वरपर्यंत हाईट घेतली आहे तिची. आणि इथल्या विटा वर ज्या होत्या त्या काढल्या सगळ्या या रूमच्या. आणि इथूनच देवघर असणार आहे, पूर्ण खाची काढले एल. आणि तिथे पुढं कोपऱ्यामध्ये अलमारी राहणार आहे. तर अशा प्रकारे स्ट्रक्चर असणार आहे. आणि आता चाललं आपण बाहेर. तर ब्लॉग वगैरे शूट करायला भेटत नाही पूर्ण दिवस. इकडचं लेबरवाला काम करूनच जातं, आणि रात्रीचे घरातले भांडे वगैरे जेवण वगैरे असतो. तर चला अशा प्रकारे आपलं कामाचं जरा स्वरूप चालू आहे. आणि ब्लॉग पण आता येतेच एंड करते, कारण की दुपारी पण जास्त शूट करायला भेटला. उद्या जर संडे आहे आणि काम बंद असणार आहे बोलतात, पण बंद असलं तरी थोडाफार चालूच असतो काही ना काहीतरी. तर चला उद्या दाखवते उजेडामध्ये कसं आपलं घर आहे. तर बाय बाय. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा ना. घराचा थोडासाच पार्ट वगैरे शूट करायला भेटला आज. तर चला बघू आता उद्या काय काय भेटतं शूट करायला.